चमचमीत, झणझणीत, नुसती सुगंधाने खावीशी वाटेल एवढी टेस्टी ही गवारची भाजी तुम्ही या सोप्या पद्धतीने कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग अतिशय झटपट बनून तयार होते आणि करायलाही अगदी सोपी आहे. त्यासाठी आपल्याला गवार लागणार आहे. आता इथे गावरान गवार छान निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडला आपण इथे खोबरं, आलं, लसूण बारीक करून ह्याची छान फाईन पेस्ट करून घेणार आहोत. आता खोबऱ्याची पेस्ट तयार झाली की ही साईडला ठेवून देऊया. आणि आपल्याला या भाजीसाठी शेंगदाण्याचा कूट लागणार आहे. तर थोडासा जाडसर असा अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. आणि लगेचच आपल्याला स्वच्छ धुवून निवडून ठेवलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे. आता या 2 ते 3 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे. 2 ते 3 मिनटं फ्राय झाल्या की ह्याचा छान असा सुगंध सुटायला सुरुवात होते. लगेचच आपण येथे खोबरं, आलं, लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपण पावडर मसाले टाकणार आहोत. त्यामध्ये लाल तिखट, धना जिरा पावडर, गरम मसाला, हळद टाकून घेणार आहोत आणि किचन किंग मसालासुद्धा आपल्याला टाकायचा आहे. आता सर्व पावडर मसाले टाकून झाले की हे पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता मसाले लगेचच आपल्याला मिक्स करून यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता गरम पाणी टाकलं की छान अशी ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि कवळी गवार असल्यामुळे लगेचच ही भाजी शिजून तयार होते. आता भाजीला उकळी यायला सुरुवात झाली की आपण जो शेंगदाण्याचा कूट तयार करून ठेवला आहे ना, तो थोडा थोडा करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि ह्याला छान असं मंद आचेवर आपल्याला शिजू द्यायचं आहे. आता 4 ते 5 मिनटं ह्याला शिजू द्यायचं आहे. गॅस अगदी एकदम कमी करून ठेवायचा आहे. आता आपण बघू शकतात भाजीला छान अशी तर्री आलेली आहे. आणि झटपट आपली ही गवारीच्या शेंगाची चमचमीत झणझणीत भाजी बनून तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.